म्हणून मला आपल्या सर्वांना विनंती करायची की हे सध्याचं जे महाराष्ट्राचं वातावरण आहे, हे महायुती सरकार, मी परवा कुठेतरी सांगितलं, फॉक्सकॉन कंपनी ऐकली असेल बरोबर, तरुण पोरांना माहिती, पेपर मध्ये वाचलं असेल तुम्ही, 2 लाख तरुणांना रोजगार उपलब्ध होणार होता असं म्हणणं, मोठी कंपनी, 2 लाख तरुणांना. पण दिल्लीतनं फोन आला, गुजरातनं फोन आला आणि आमच्या महायुतीने झक मारली आणि कंपनी गुजरातला देऊन टाकली. आता आपला हा महाराष्ट्र, हा छत्रपती शिवरायांचा, हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हा कधी कुणासोबत चुकला नाही. पण ह्या महायुतीच्या नेत्यांनी पाप केलं आणि आपल्या महाराष्ट्राला दिल्ली आणि गुजरातच्या समोर झुकायला लावलं. तर तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहो, पुन्हा महाराष्ट्र कुणाच्या बापासमोर झुकणार नाही, एवढं निश्चित कधी झुकून आम्ही देणार नाही, आम्ही झुकून देणार नाही. आणि त्या ताकदीने येणाऱ्या काळात आम्हाला सगळ्यांना काम करायचं. लाडकी बहीण माझी, लाडका युवा, सगळ्यांपुढे आपुला शेतकरी हवा. शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद. पुन्हा खरं सांगायचं म्हणलं तर मी सरकार येईल असं मला वाटतच नव्हतं. महाविकास आघाडीचं सरकार आहे म्हणलं. मी विनोदाने बरेचदा म्हणतो संजय राऊताच्या अंगात आलं म्हणून सरकार बनलं, पण अडचण उडी झाली त्या अंगातलं कधी उतरलंच नाही म्हणून सरकार गेलं. आता हे बरं ठीक आहे, सरकार जमलं, सोनियाजी गांधी राहुलजी गांधींच्या आशीर्वादाने राज्यमंत्री झालो, 6 खाती मिळाली, कामाला लागलो. पुन्हा दुर्दैवाने हा करोनाचा प्रादुर्भाव आला. पण आपण सर्वांनी आठवलं पाहिजे त्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये, आता मामा इथं बसलेत, कुठे मामा, मामा इथं बसलेत, मी प्रांत तहसीलदार